हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल विथ अनादर व्लॉग. पूर्ण बगीचे आहे, द्राक्षांचे, पेरूचे. हे कशाचं आहे? पेरूचं आहे हो ना. इकडे मला आधी माहिती नव्हतं की नाशिकला पण पेरूचे एवढे बगीचे आहेत. मला द्राक्षांचंच माहिती होतं. किती आहे अजून? किती दाखवत आहे? 200 मीटर. ॲक्च्युली आम्ही आतापर्यंत पोहोचलो असतो, पण मध्ये थोड्या मॅपनी गडबड केली, रस्ता चुकलो. मॅपने गडबड नाही केली, तू गडबड केली. मी गडबड नाही केली, मॅपने केली. आता तर कुठे दाखवत नाही केस आहे. इथे पण कानातले पेरूचे लोणचं पण आहे. चहा पिणार? हो, चहा तर लागतोच. एक चहा, एक मिसळ प्लेट, गुळाची जिलेबी पण आहे. बघितलं होतं मी, हे सर्व याच्यात बघितलं होतं. हा काय? कुठे जास्त जण होते ना, तर त्यांनी सर्व ते ऑर्डर केलं होतं. गुळाची जिलेबी, मिसळ भाकरी पण असते, म्हणजे पावसा जागी भाकरी मिळेल. प्राईस पण अशी काही भरपूर नाही आहे. नाही. थकले का? हां, थकल्यासारखं नाही वाटतं असं काही, एवढं ट्रॅव्हलिंग करून आलं पण. फर्स्ट टाइम एवढं ड्राईव्ह केलं ना, वा. 250 किलोमीटर. त्यानंतर नेक्स्ट कुठे जायचं आहे? नेक्स्ट म्हणजे आता पुढचा काय प्लॅन आहे? पेरूच्या वाडी, त्र्यंबकेश्वर डायरेक्ट हॉटेल. बघत आहे दुसरं काही रस्त्यात. त्र्यंबकेश्वर इथून पडेल जवळपास 32 किलोमीटर. आपलं त्र्यंबकेश्वर नको बघा ना, तुम्ही हॉटेलचं नाव टाका ना. हॉटेलचं नाव काय? ब्रह्मा व्ह्यूज. त्या चहामध्ये पेरू टाका. स्मेल घेऊन बघा बरं. स्मेल तशीच येतं ना. कशी आहे? गरम असेल. पापड पण दिला आहे. गोडाच्या चहासारखं वाटत आहे, पण पेरूच्या चहासारखं नाही वाटत, पण छान वाटत आहे. चल पेरू तुकडा आहे बघ. दिसतंय? कसं आहे? मस्त. टेस्टी आहे. छान. त्यांनी तिथे छोटंसं असं पार्क पण केलेलं आहे, म्हणजे बर्ड पार्क आहे तिथे, आणि काही लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वगैरे पण आहे सेटअप केलेला. आणि तिथले बर्ड्स जे होते ना, ते पूर्ण खुलेच होते. तू घाबरू नको, अशी आधीच सांगत आहे मी. काय दादा? मला भीती वाटलं तर सोडू शकते. भीतीच राहिलं. मला सगळं प्राण्याला पाडलं तर काही हरकत नाही ना. आप छोड़ना है मत, पकड़ के रखना उसको. पकड. तू आधी टच करून बघ, त्याला हात लावून बघ. नाही तिला त्याने उचललं, तिच्या हातावर देत तो टिकू आला का काहीतरी. हो, तो चालला अमेरिकन. पकड पकड. पकड ना. नाही, पकडून बघ, हात लावून बघ, त्याला टच करून बघ. पकडते ना लो, थोडे का ना घे पकडते. नाही.
पेरूच्या वाडीमध्ये आम्ही ब्रंच केला आणि खरंच तिथलं मिसळ खूप मस्त आहे. चुलीवरचं मिसळ आहे असं तिथे लिहिलं आहे, पण मला माहिती नाही ते गॅसवर बनवतात की चुलीवर बनवतात. गॅस पेटत होता तिथे. गॅस पेटत होतं पण आपल्याला माहिती नाही त्याच्या भाकरी पण बनवू शकतात, नाही, मिसळच बनतो ती. कारण की भाकर कारण वगैरे गंजामध्ये पण मिसळचा रस्साच बनवू शकतो, भाकरी नाही. आणि त्याच्यावरती गंज मांडले ते मोठे मोठे. मोठ पण असू शकते, आय डोंट नो. बट तिथे लिहिलं होतं की चुलीवरची मिसळ आणि ते खरंच खूप छान होती. टेस्ट वगैरे एकदम मस्त होती. म्हणजे आजपर्यंत मी पुण्यामध्ये पण बऱ्याचशा ठिकाणी मिसळ खाल्लेली आहे, जोगेश्वरी म्हणा, थोरात म्हणा किंवा काटाकीर वगैरे पण खाल्ली आहे, म्हणजे त्या पण छान आहेत. बट इथली जी मिसळ होती ना, मी आजपर्यंत जेवढ्या पण मिसळ खाल्लेल्या आहे त्यामधली बेस्ट होती ही मिसळ. टेस्ट खूप सुंदर होती, म्हणजे खूप छान होती. आणि तिथे पेरूपासून बनवलेले खूप वेगवेगळे पदार्थ होते. लस्सी. म्हणजे जसं पेरूची लस्सी, ती तर एवढी टेस्टी होती. जर तुम्ही कधी पेरूच्या वाडीला जर येत असेल ना, व्हिजिट करत असेल तर तुम्ही नक्कीच ते लस्सी ट्राय कराल. त्याच्यामध्ये छान असे पेरूचे छोटे छोटे असे कट करून वरून टाकलेले होते गार्निशिंगसाठी, पण ते लस्सीसोबत खाताना एक एक येत होता तो तुकडा, तर खूप मस्त वाटत होता. व्हायब्रेट होता का? व्हायब्रेट होता. चुकीच्या ठिकाणी लावला की काय? खूप आवडतं. आणि तिथे पेरूच्या वाडीमध्ये मागे असं त्यांनी थोडंसं असं झू टाईप केलं आहे, जे बर्ड्स वगैरे ठेवलेले आहे तिथे, ते पण खूप छान वाटलं. आणि त्यांनी असं नाही की नुसतं त्यांना कैद केल्यासारखं पिंजऱ्यामध्येच होते असं नाही, तर त्यांनी मस्तपैकी म्हणजे बाहेर पण ठेवलेलं होतं, मोकळे ते इकडे तिकडे चालत होते, फिरत होते आणि त्यांच्यासोबत आपण फोटोज पण काढू शकतो. मी ट्राय केलं, मला असं वाटलं हां काय करणार आहे हे, हातातच घ्यायचं आहे, मी काढते, मी ट्राय करते, पण शेवटी नाहीच झाली माझी हिंमत. मी नाही केलं ते. माझ्याकडे क्लिप पण आहे व्हिडिओची, मी ती अटॅच करेल, तुम्ही बघाल माझे एक्सप्रेशन कसे होते. सो आता कुठे जायचा प्लॅन आहे? पुढे त्र्यंबकेश्वर. डायरेक्ट त्र्यंबकेश्वर. म्हणजे त्र्यंबकेश्वर मीन्स आम्ही हॉटेलमध्ये चेक इन करू. उद्या सकाळी दर्शन घेऊ. आता दर्शनचा तर आमचा उद्या सकाळचाच प्लॅन आहे. आता थोडंसं रेस्ट करू, कारण की आमचे ड्रायव्हर पण थकले असणार. सायंकाळी निघू कुठेतरी बाहेर. संध्याकाळी निघायचं आहे बोलतायत कुठेतरी. बापरे, काय टर्निंग घेतली इथे, एकदम टर्निंग आहे बरं. रोड छोटा आहे, थोडं सांभाळून घ्या. ओके.